कधी कधी आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोध आणि इंग्रजीला का नाही. इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध. न्यायालयाच्या निर्णयानंतर तिथल्या लोकांनी स्वतः ते अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितलं आणि ते अतिक्रमण काढण्याची सुरुवातही त्यांनी स्वतः केली. त्याच वेळी ही सगळी जी मंडळी दंगलीमध्ये दिसत आहेत या मंडळींनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दगडफेक केली, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दंगा तयार केला आणि म्हणूनच त्यांच्यावर कडक कारवाई जी आहे ती करण्यात येते. पाणी टंचाईचा विषय संजय राऊत म्हटले सरकारची अनास्था आहे त्यामुळे पाणी. कोण संजय राऊत? यवतमाळमध्ये एका 12 वर्षाच्या मुलीचा मृत्यू पाणी हे आणताना गेलेला आहे. त्याबरोबर 6 लोकांना चैन करावी लागते तिथं पाणी काढण्यासाठी आणि तिथं पण अनेक लोकांचा मृत्यू असं आहे की निश्चितपणे अशा जिथे टंचाई आहे तिथे आपण कलेक्टरला अधिकार दिलेले आहेत. कलेक्टरने त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करायचा आहे किंवा त्या ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीने पाणी पुरवठा करता येईल तो करायचा आहे. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये एप्रिल आणि मे हे 2 महिने असे असतात की ज्या काळामध्ये खूप भागामध्ये पाणी टंचाई तयार होते. प्रत्येक जिल्ह्याचा पाणी टंचाईचा आराखडा आपण तयार करतो. त्या आराखड्यानुसार ज्या ठिकाणी टंचाई होणार आहे त्या ठिकाणच्या उपाययोजना या ठरवायच्या असतात. त्याच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आपण निधी देखील उपलब्ध करून देतो. त्यामुळे अशा प्रकारची घटना जर कुठे होत असेल तर तिथे काय अडचणी आहेत ते आम्ही समजून घेऊ आणि त्यातनं मार्ग काढू. पण ज्या गावामध्ये हे सगळं घडलंय तिथं पंतप्रधानांची जी पाण्याची योजना आहे हर घर जल हर घर नळ ह्या झाल्यात. मात्र तुम्ही बघा आता मला आगा माहिती नाही, पिछा माहिती नाही, कुठे झाला हे माहिती नाही आणि तुम्ही अगदी खाल. अरे पण तुम्ही सांगितलं म्हणून थोडं उत्तर देता येईल ना. मुळामध्ये मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे की जिथे कुठे प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण. भगवद्गीतेचा सन्मान हा आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला. युनेस्कोच्या यादीमध्ये भगवद्गीता आणि नाट्य भरत मुनीच्या नाट्यक्षेत्रात समावेश करण्यात आला. ही भारतासाठी आनंदाची बाब आहे. फार आनंदाची बाब आहे. याचं कारण आहे की भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही आहे. जीवनाचं सत्य सांगणारा विचार हा भगवद्गीतेतनं त्या ठिकाणी प्रतिपादित झालेला आहे आणि आपलं जे नाट्यशास्त्र आहे हे अतिशय प्राचीन आहे. त्यामुळे त्याला जर युनेस्कोमध्ये जागा मिळत असेल तर आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. डीएमआयसीच्या संदर्भात काही महत्वाचे निर्णय घेतलात आपण आणि ते मराठवाड्याच्या पुढच्या विकासासाठी अत्यंत. मुळातच मराठवाड्यातल्या उद्योजकांनी अशी विनंती केलेली आहे की डीएमआयसी सोबत या ठिकाणी डिफेन्स क्लस्टर करता येईल का अशा प्रकारचा एक विचार त्यांनी मांडलेला आहे. निश्चितपणे आम्ही तो पडताळून पाहतो आणि तो शक्य असेल तर आम्ही जरूर करू. याच्यावर मी परवाच बोललेलो आहे. मी त्याच्या संदर्भात पहिलेच बोललेलो आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही कंपल्सरी आहे. सर्वांना मराठी भाषा अनिवार्य आहे. मराठी भाषा शिकलीच पाहिजे. त्याच्यासोबत दुसरी कुठली भाषा शिकायची असेल तर ती भाषा शिकता येते. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोध आणि इंग्रजीला का नाही. इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हे कुठले विचार आहेत. त्यामुळे मराठीला जर कोणी विरोध केला तर आम्ही सहन करणार.